सिंधुदुर्गातील व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते मात्र अडचणीत सापडलेलं पाहायला मिळतं। काही हॉटेलांमध्ये अजूनही परिस्थिती जैसे ते असलेली पाहायला मिळते। काही हॉटेलमध्ये अजूनही म्हणजे पाहिलं तर की जो मेनू आहे तो मात्र दरवेळी नाश्त्यासाठी दिला जातो, त्याच्यासोबत देखील कमतरता करण्यात आलेली आहे। काही मेनूचं काही भाग जे मेनू आहेत ते मात्र देखील कमी करण्यात आलेले पाहू शकता। मी आपण सध्या कणकवली शहरामध्ये एस टी स्टँडपासून काही अंतरावरती असलेलं हे पूजा हॉटेल आणि ह्या हॉटेलमध्ये अनेक लोक नाश्ता करायला येत असतात। पण इथं जर पाहिलं तर परिस्थिती काही मेनू जे आहेत ते नेमकेच मेनू हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले, कारण सध्या जर परिस्थिती पाहिली तर आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जे सध्या गॅस सिलेंडरचा जो तुटवडा आहे तो मात्र सगळीकडे भासू लागला आणि याचा जो फटका आहे तो मात्र सिंधुदुर्गातील हॉटेल धारकांना व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणावरती बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्वतः हॉटेलचे मालक आहेत। नेमकी काय परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा नेमका तुम्हाला सामना सध्या करावा लागतो? कमर्शियल सिलेंडर वापरत असल्यामुळे आम्हाला आता कसं ते मुबलक मिळत नसतो, ज्या प्रमाणात पाहिजे आहेत त्या प्रमाणात मिळत नाही। त्यामुळे आम्ही कसं त्यातले आमचे आयटम जे आहेत ते आम्ही निम्मे कमी केले, ज्या गोष्टींना वेळ लागतो असे आम्ही आयटम ह्याच्या यादीतून सध्या कट केले। जास्तीत जास्त करून गिरायकांना सेवा देण्याचे प्रयत्न करतो आहे, जमेल तेवढे प्रयत्न करतो। काही आयटम आम्ही घरातून करून आणतो, काही ते आम्ही करतो, जे लाईव्ह लागतात ते इथे करतो। नक्कीच सध्या परिस्थिती जी आहे ती फार मोठी कठीण असलेली परिस्थिती पाहायला मिळते, कारण जे काही लागणारे पदार्थ घरून जो देखील आणतात, पण काही पदार्थ आहेत ते सध्या बंद करावे लागले। त्यामुळे गॅस सिलेंडर जो व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो कधी पूर्ववत होणार ह्या देखील आपल्या हॉटेल व्यावसायिक मात्र डोळे लागून राहिलेलं पाहायला मिळत आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।